युद्धाच्या झळा आपल्याला बसत असताना ज्यांच्यात युद्ध होतंय त्यांच्या अर्थव्यवस्थेचा काय, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जरा थांबा. अमेरिका आणि इस्रायल सोबतच्या या संघर्षातून इराणनं मात्र कमाईची नवी संधी निर्माण केली आहे. गॅस आणि कच्च्या तेलाच्या माध्यमातून इराणनं आपली अर्थव्यवस्था पहिल्यापेक्षा जास्त बळकट केली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणनं तेल निर्यातीतून तब्बल 40,000 कोटी रुपयांचा महसूल कमवलाय. पाहूयात नेमकं इराणनं काय कमवलंय, सविस्तर रिपोर्ट. युद्धातही इराणचा तेल धंदा तेजीत. युद्ध सुरू झाल्यापासून इराणची हजारो कोटींची कमाई. तेल निर्यात सुरूच, निर्बंधांना इराणचा चकवा. जगाला संकट, इराणला संधी. इराण युद्धाच्या काळातही आर्थिक गणित मजबूत ठेवताना दिसतोय. खार्क बेट येथील महत्त्वाचं तेल टर्मिनल सुरू ठेवत इराणनं निर्यात थांबू दिली नाहीये. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. मात्र जागतिक तेल संकट टाळण्यासाठी खार्क टर्मिनलवर थेट मोठा हल्ला टाळण्यात आला आणि हाच इराणसाठी फायद्याचा सौदा ठरला. घोस्ट फ्लीट या मदतीनं इराणचा चीनकडे तेल पुरवठा सुरू आहे. चीन हा इराणचा सर्वात मोठा ग्राहक आहे. सुमारे 80 ते 85% निर्यात चीनला होते. इराणकडून रोज 17 ते 20 लाख बॅरल तेल निर्यात होते. यातील तब्बल 90% निर्यात खार्क टर्मिनल मधून होते. प्रति बॅरल 90 ते 115 डॉलरचा दर असतो. दररोज 1250 ते 1650 कोटींचं उत्पन्न प्राप्त होतं. 30,000 ते 40,000 कोटींची कमाई होते. हॉर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवत इराणची परदेशी जहाजांकडून वॉर टॅक्स वसुली सुरू आहे. प्रति जहाज 16.5 कोटी रुपयांचा युद्ध टोल घेतला जातोय. दरम्यान या संघर्षाचा मोठा फटका आखाती देशांना बसतोय. सौदी अरेबिया, कतार, इराक, कुवेत आणि UAE यांचा तेल गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात घटलाय. सुरक्षित मार्गाच्या अभावामुळे उत्पादन तब्बल 70% कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर झाला. ब्रेंट क्रूडच्या किमतींनी उसळी घेत $112 प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला होता. हा जुलै 2022 नंतरचा उच्चांक होता. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम भारतसारख्या आयात करणाऱ्या देशांवर होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याची मुदत आणखी 5 दिवसांनी वाढवल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती $95च्याही खाली आल्या. पण हा बदल किती काळ राहील याची कुणालाच खात्री नाही. एकीकडे युद्धाची धग आणि दुसरीकडे त्यातून उभे राहत असलेली आर्थिक समीकरणं. इराणसाठी ही परिस्थिती फायद्याची ठरत असताना जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पुढच्या काळात महागाईचा दबाव वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.